Hello everyone, welcome to Bullet Lecture Series and today's topic is rotational motion. Rotational motion खूप इझी टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काही सर्टन सेट ऑफ फॉर्म्युले जे तुम्हाला माहिती पाहिजे आणि सगळे फॉर्म्युले लिनियर इक्वेशन्स, लिनियर कायनेमॅटिक्सच्या ह्याच्यावरनं डिराईव्ह करता येतात. ओके, सो तुम्हाला फक्त दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे माहिती पाहिजे. सो फॉर्म्युले ऑन द स्पॉट आपण डिराईव्ह करू शकतो. सगळ्यात पहिलं रोटेशनल मोशनमध्ये एक कॉन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. तो आपण पहिले शिकून घेऊ. जसा लिनियर मोशनमध्ये मास असतं विच इज द टेंडन्सी टू अपोज लिनियर मोशन. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. जेवढा मास जास्त तेवढा त्या बॉडीचा इनर्शिया जास्त. तो बॉडी जागेवरनं स्ट्रेट लाईन मोशनमध्ये हलणार नाही. हेवियर ऑब्जेक्ट लवकर मूव्ह होत नाहीत. तसं रोटेशनल मोशनमध्ये एखादी बॉडी इझिली रोटेट होईल का नाही हे त्याचं मास एकटा डिसाईड करत नाही, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिसाईड करतो. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया एक्झॅक्टली मास सारखाच आहे. मास जे लिनियरमध्ये करतो तेच मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलरमध्ये करतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया पार्टिकल माससाठी काय असतो बघा. तर मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यात पहिलं डिफाईन करताच येत नाही जोपर्यंत ॲक्सिस डिफाईन करत नाही. तो एखाद्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे असं म्हणणं चुकीचं आहे जोपर्यंत तुम्ही ॲक्सिस डिफाईन करत नाही. सो असं बोललं पाहिजे ह्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस किती आहे. तर अबाउट दिस ॲक्सिस त्याचा फॉर्म्युला असतो मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. जर मल्टिपल मासेस असतील तर आपल्याला सगळ्यांचे M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर, M3 R3 स्क्वेअर सगळ्यांना ॲड करावे लागतील अबाउट दी सेम ॲक्सिस. ओके, सेम ॲक्सिसच्या अबाउट ॲड करावे लागतील. रिमेंबर, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड करताना तुम्हाला ते कितीच्या स्पीडने फिरतात हे बिलकुल मॅटर करत नाही, फक्त मास आणि डिस्टन्स मॅटर करतात. तो पार्टिकल मास सिस्टमवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. नॉर्मली ट्रायंगल आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला जातो. 3 पार्टिकल ठेवले आहेत किंवा स्क्वेअर आहे आणि अबाउट 1 ॲक्सिस फिरवलं आहे, 4 पार्टिकल ठेवले आहेत तर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला जातो. पार्टिकल मासेस असतील तर इंडिव्हिज्युअल मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर ॲड करत जायचं, बिलकुल लोड घ्यायचा नाही. जर एखादा मास ॲक्सिसवरच असेल तर त्याचा स्वतःचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 राहणार आहे कारण की त्याचा डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस 0 आहे. बट जर पार्टिकल लांब असेल तर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर करून ॲड करायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिस्टन्स परपेंडिक्युलर घ्यायचा आहे. बट क्वेश्चन्स एक्सटेंडेड बॉडीज म्हणजे कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनवरती विचारू शकतात. आपल्याला सिलेबसमध्ये काही स्टँडर्ड बॉडीज आहेत जसं की रिंग, डिस्क, सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर. तर मी त्याच्यासाठी इथे तुम्हाला लिस्ट बनवून देतो त्याची. कुठले कुठले ऑब्जेक्ट्स आहेत. रिंग, डिस्क, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर, रॉड. हे 5 ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला लर्न पाहिजे. अबाउट त्यांची सेंट्रल ॲक्सिस ॲटलिस्ट. अबाउट सेंट्रल ॲक्सिस ह्याचा फॉर्म्युला असतो mr स्क्वेअर. डिस्कसाठी त्याचा फॉर्म्युला असतो हाफ mr स्क्वेअर. हॉलो स्फिअरसाठी अबाउट सेंट्रल ॲक्सिस फॉर्म्युला असतो 2/3 mr स्क्वेअर. सॉलिड स्फिअरसाठी त्याचा फॉर्म्युला अबाउट सेंटर असतो 2/5 mr स्क्वेअर. आणि रॉडसाठी अबाउट सेंटर फॉर्म्युला असतो ml²/12. हे फॉर्म्युले तुम्हाला ॲटलिस्ट पाठ पाहिजे. दीज आर दी फॉर्म्युले फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दीज स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स. हे सोडून अजून कोणतेही ऑब्जेक्ट जनरली विचारले जात नाहीत CETला. ओके, सो जर ह्या स्टँडर्ड ऑब्जेक्ट्सचे मोमेंट ऑफ इनर्शिया स्टँडर्ड ॲक्सिसचे माहिती आहेत बट मला कोणत्या दुसऱ्या ॲक्सिसच्या काढायचे असतील म्हणजे ॲक्सिस शिफ्ट करायची असेल तर मला एक थिअरम वापरावा लागतो कॉल्ड एज पॅरलल ॲक्सिस थिअरम. आणि व्हॉट पॅरलल ॲक्सिस थिअरम स्टेट्स दॅट की त्याचं म्हणणं असं की कुठलीही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कधी पण लक्षात ठेवा, कोणत्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या सेंटरच्या अबाउट कधी पण लिस्ट असतो, लिस्ट मिनिमम असतो. समजा या बॉडीचा मिनिमम 100 आहे तर मी जर तुम्हाला विचारलं की ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ही ॲक्सिस काय असेल, सेंटर सोडून कुठली ॲक्सिस, तर आन्सर नक्कीच 100पेक्षा जास्त येणार कारण की 100 हा मिनिमम आहे. सेंटरच्या अबाउट मिनिमम असतो का, लॉजिकल आहे. सेंटरच्या अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी असतं त्यामुळे मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. बट अबाउट एनी अदर ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. मे बी 120 झाला तर तो कशामुळे वाढतो, 20 कशामुळे वाढला, तर त्याचं उत्तर असं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी अदर ॲक्सिस, ओ म्हणू आपण त्याला, कधी पण सेंटर ऑफ मासच्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये काहीतरी ॲडिशन करून मिळतो. आणि ते ॲडिशन काय असतं, मास ऑफ द बॉडी, होल मास ऑफ द बॉडी टाइम्स डिस्टन्स स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पॅरलल ॲक्सिस थिअरम. व्हेरी व्हेरी युजफुल गाईज, व्हेरी युजफुल. या फॉर्म्युल्याने तुम्ही कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं की रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर दिलेला आहे आणि अबाउट एंड काढायचा आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून करू शकता. बट मी रेकमेंड करतो की तुम्ही रॉडचा अबाउट सेंटर ml²/12 असतो तसा हा पण लर्न करा, ml²/3 असतो. इनफॅक्ट मी तर सेंटर आणि एंडच्या पण मध्ये असेल ना ml², m आणि l सॉरी सेंटर आणि एंडच्या मधला जो पॉईंट असतो त्याचाही तुम्ही लर्न करू शकता. मी तर हा पण लर्न केला आहे 7 ml²/48.
सो काही गोष्टी तुम्हाला पटकन रन टाईममध्ये जमले पाहिजे, त्यामुळे या गोष्टी तुम्ही पाठ करू शकता, बट ह्याच्याने डिराईव्ह पण करता येईल. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम काय बघूया. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम तेव्हाच वापरता येतं जेव्हा ऑब्जेक्ट प्लेनार असतो. प्लेनार म्हणजे शीट टाईपमध्ये असतो, 2 डायमेन्शनल असतो. तर जर प्लेनार ऑब्जेक्ट असेल आणि त्या ऑब्जेक्टमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी 2 ॲक्सिस आपल्याला माहीत असेल आणि जर ते दोन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, म्हणजे या ॲक्सिसच्या अबाउट 100 आहे, या ॲक्सिसच्या अबाउट 50 आहे, व्हॉट विल बी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट त्या 2 ॲक्सिस जिथे मीट होत आहेत ना त्याच पॉईंटला कॉन्करंट थर्ड ॲक्सिस जी या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. तर अबाउट झेड ॲक्सिस ज्याला आपण म्हणतो काय असणार आहे, तर तो सिम्पली या दोन्ही प्लेनच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे ॲडिशन असते. सो पॅरलल ॲक्सिस थिअरम झाल्यानंतर परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम स्टेट्स दॅट आय झेड इज आय एक्स प्लस आय वाय. आय एक्स आणि आय वाय त्या प्लेनमधले ॲक्सिस आहेत ज्याच्या अबाउटच्या मोमेंट ऑफ इनर्शियाज माहीत आहेत. सो झेड ॲक्सिसच्या अबाउट या दोघांची ॲडिशन असते, आय एक्स प्लस आय वाय. अगेन युजफुल टू डिराईव्ह एनी गिवन क्वांटिटीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया झाल्यानंतर आता आपल्याला सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करायचे. वी नो दॅट लिनियरमध्ये एस इज इक्वल टू आर थिटा, एस असतो लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटी म्हणतो आपण, ॲक्सिलरेशनला ए म्हणतो. त्यानंतर आपण मास इथे असतो, इथे डिस्प्लेसमेंटच्या जागी कोण घेतो, थिटा घेतो. वेलॉसिटीची जागा कोण घेतो, ओमेगा घेतो. ॲक्सिलरेशनची जागा कोण घेतो, अल्फा घेतो. तसं मासची जागा कोण घेतो अँग्युलरमध्ये, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा, तुम्हाला कुठलाच फॉर्म्युला रोटेशनलचा लर्न करायची गरज नाही जर तुम्हाला लिनियरचे फॉर्म्युले माहिती असतील तर. जसं की एफ इज इक्वल टू एम ए माहीत आहे, येस. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर माहीत आहे, येस. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट माहीत आहे, येस. एफ बार डॉट एस बार. तुम्हाला पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम म्हणजे फोर्स इंटू वेलॉसिटी माहीत आहे, तर येस माहीत आहे. फोर्स डॉट वेलॉसिटी पॉवर असते. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लिनियरचे माहिती आहेत. अँग्युलरमध्ये कसे बनतील ते, तर फोर्सची जागा घेतो टॉर्क, मासची जागा कोण घेणार आय, एची जागा कोण घेणार अल्फा. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. कायनेटिक एनर्जी इथे काय असेल रोटेशनलमध्ये, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. सगळं मी जास्त रिप्लेसमेंट करतो. वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इथे टॉर्क डॉट थीटा. पॉवर इज इथे टॉर्क डॉट ओमेगा. फोर्स डॉट वेलॉसिटी होतं, फोर्सची जागा टॉर्कनी घेतली आहे, वेलॉसिटीची जागा अँग्युलर वेलॉसिटीने घेतली आहे. इथे लिनियर मोमेंटम असतो, पी इज इक्वल टू एम व्ही, तसं इथे अँग्युलर मोमेंटम असतो, एल इज इक्वल टू आय ओमेगा. जस्ट रिप्लेसमेंट करतोय मी, बाकी दुसरं तिसरं काहीही करत नाही. तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले रिवाइज करायचे आहेत एक्झाम टाईमसाठी. ओके, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक इम्पॉर्टंट 11वीतला कॉन्सेप्ट होता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. तसं इथे आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बट लिनियर मोमेंटम कॉन्झर्वेशन काय होतं, तर फोर्स इज इक्वल टू डी पी बाय डी टी. अँड द लॉ स्टेट्स दॅट जर एक्सटर्नल फोर्स 0 असेल बॉडीवरती तर पी बिकम्स कॉन्स्टंट. बघा ना, डेरिव्हेटिव्ह आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी 0 जर काही होत असेल तर पीचा अर्थ काय झाला पाहिजे, पी कॉन्स्टंट असला पाहिजे. कॉन्स्टंटचाच डेरिव्हेटिव्ह 0 असतो, ह्याचा अर्थ लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट. हा 11वीतला लॉ होता. इफ एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम ऑफ बॉडी इज 0, लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. तसंच इथे अँग्युलर मोमेंटम आला आहे, तर इथे फॉर्म्युला काय बनणार आहे, हा टॉर्क इज इक्वल टू डी एल बाय डी टी. जर एक्सटर्नल टॉर्क सिस्टमवरती 0 असेल तर एल सिस्टमचा कॉन्स्टंट राहायला पाहिजे. इफ नो टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द बॉडी का अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. ह्याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात. अर्थ श्रिंक झालं तर नवीन टाईम पिरियड काय असेल. सो तुम्हाला फक्त फॉर्म्युला वापरायचा आहे आय ओमेगा कॉन्स्टंट. खूप प्रश्न विचारतात. एक डिस्क रोटेट होती, त्याच्यावरती काहीतरी येऊन पडलं, आता नवीन ओमेगा काय असेल, तर आधीचा आय फायनल आय, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. या मेथडनी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्वेशन इज द की. आणि नेक्स्ट आहे रोलिंग मोशन. रोलिंग मोशन हा रोटेशनल आणि ट्रान्सलेशनलचा ॲडिशन आहे. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण आधीच शिकलो आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर आहे. तसं कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल काय, तसं कायनेटिक एनर्जी रोटेशनलचा फॉर्म्युला आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. बट जर मी ह्याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर तो हाफ एम व्ही स्क्वेअर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर बनतो, ज्यामध्ये के असतो रेडियस ऑफ गायरेशन. तुम्हाला माहीत आहे रेडियस ऑफ गायरेशन काय असतो, त्याचा फॉर्म्युलाही मी लिहून ठेवतो इथे, √I/m. ओके, हा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर काय असतो, तर के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर कोइफिशियंट असतो, म्हणजे रिंगसाठी 1 आहे तो, डिस्कसाठी हाफ एम आर स्क्वेअर ना, म्हणजे हाफ आहे.
हॉलो स्फिअरसाठी 2/3 आहे, सॉलिड स्फिअरसाठी 2/5 आहे. त्या कोइफिशियंटला आपण k²/r² म्हणतो. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ mv², k²/r². सो टोटल कायनेटिक एनर्जी काय बनणार? रोलिंग, त्या दोघांची ॲडिशन हाफ mv², 1 + k²/r² अशी बनते रोलिंग कायनेटिक एनर्जी. आणि जर एखादा बॉडी हाईटवरून रोल होत असेल तर हाईटवरून रोल होताना तो कितीच्या वेलॉसिटीने खाली रीच होईल असा प्रश्न जर विचारला, कितीच्या वेलॉसिटीने तो खाली रीच होईल, तर त्याचा फॉर्म्युला आहे √2gh अपॉन 1 + k²/r². त्याचं ॲक्सेलरेशन आहे g sin θ अपॉन 1 + k²/r². या फॉर्म्युल्याने तुम्ही इव्हन टाईम काढू शकता, किती टाईम लागणार आहे खाली यायला त्याला. ओके, कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून वी कॅन फाइंड टाईम. कधी कधी विचारतात 4 ऑब्जेक्ट सोडले, सगळ्यात पहिला खाली कोण येणार, रेस कोण जिंकणार? सो ज्याचा k²/r² मिनिमम असेल दॅट विल विन. आता मगाशीच मी नंबर्स लिहिलेले, मिनिमम कोणाचा आहे बघा, याचा 1 आहे, याचा हाफ आहे, हाफ म्हणजे 0.5 आहे, याचा 2/3 आहे म्हणजे 0.66 आहे, 2/5 आहे सॉलिड स्फिअरचा, सो 0.4 आहे. लिस्ट कोणाचा आहे? सॉलिड स्फिअर, सो सगळ्यात लिस्ट सॉलिड स्फिअर आहे, तो विनर आहे. 2 नंबरला डिस्क आहे, तो सेकंड विनर आहे. हॉलो स्फिअर थर्ड आणि सगळ्यात लास्ट पोचणार आहे रिंग. रिंग सगळ्यात लास्ट पोचणार आहे. कधी कधी या एनर्जीजचे रेशो विचारले जातात. कायनेटिक एनर्जी ट्रान्स टू कायनेटिक एनर्जी रॉट. फॉर्म्युला हाफ mv² इंटू काहीच नाही 1, हाफ mv² इंटू k²/r². सो बस हाफ mv² जाईल 1 अपॉन k²/r². k²/r² बॉडी टू बॉडी चेंज होतो. कधी कधी रेशो ट्रान्सलेशनल टू रोलिंग विचारतील, मग रोलिंग वेज दोघांना ॲड करायचं. इन दिस वे यू कॅन सॉल्व द क्वेश्चन. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल टू कायनेटिक एनर्जी रोलिंग विचारला तर हाफ mv² इंटू काही नाही म्हणजे 1 अपॉन हाफ mv². इथे काय येईल 1 + k²/r². सो हाफ mv² कॅन्सल होतो, रेशो 1 अपॉन 1 + k²/r² हा ट्रान्सलेशनल टू रोलिंग राहून जातो. या लेसनमध्ये सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. फॉर्म्युलेच इम्पॉर्टंट आहेत या लेसनमध्ये. खूप सारे क्वेश्चन फॉर्म्युले बेस्ड विचारले जातात. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, रेडियस ऑफ गायरेशन काय असतो, थिअरॉटिकल क्वेश्चन पण विचारू शकतात, बट मोस्टली क्वेश्चन्स आर न्यूमेरिकल्स. ओके, सो आय होप तुम्हाला हा लेक्चर व्यवस्थित समजला असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट बुलेट लेक्चर.